झी 24 तास, एक पाऊल पुढे. लक्ष या मालिकेनं 300 भाग पूर्ण केलेत. त्यानिमित्तानं युनिट 8च्या काही टीम मेंबर्सची चॅनल कट्टाच्या टीमनं मनमोकळ्या गप्पा मारल्या. लक्ष या मालिकेनं 300 एपिसोड्सचा यशस्वी पल्ला गाठलेला आहे आणि आता आपण लक्षच्याच सेटवर आहोत आणि हे तिघं इन्स्पेक्टर्स आपल्या सोबत आहे. अगदी संदेशजी तुमच्यापासून सुरुवात करेन, कारण हे नवीन जॉईनी आहेत, नुकतंच जॉईन केलेलं आहे. तर काय सांगावं वाटतं एकूण आतापर्यंतचा अनुभव? नुकतंच म्हणजे तरी 15 एपिसोड झालेत माझे. आता म्हणजे 300 मधले 15-20 एपिसोड आहेत माझे. पण मी आतापर्यंत जेवढे इन्स्पेक्टर केले म्हणजे डोंबिवली फास्ट पासून, तर एक डोंबिवली फास्टची माझी एक वेगळी ओळख आहे आणि आता मी या लक्षमध्ये आल्यापासून एक वेगळी ओळख माझी निर्माण झाली आहे की सूर्यकांत भोसले, ज्याला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि मी आता ट्रेनमधून किंवा बसमधून प्रवास करतो तेव्हा मला लोक असे थांबून बोलतात, हो भोसले, खोटं बोललेलं आवडत नाही आम्हाला पण, असं मला ती आठवण अशी खूप ही होते. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे लोक ॲप्रिशिएट करतात की सूर्यकांत भोसले एस्टॅब्लिश झाला आहे, त्याच्यामुळे मला खूप आवडतं ते. तरी तुमची पर्सनॅलिटी ही अशी आहे की इन्स्पेक्टरचे कपडे खूप छान शोभतात आणि तो एकूण रोल खूप छान शोभतो तुम्हाला. हो, ते तर असं म्हणजे माझा मित्र आहे रमेश वाणी, म्हणजे त्याने मला असं सांगितलंय की याने इकडे 3 स्टार गोंधवूनच घेतले आहेत. ते 3 स्टार शिवाय हा कामच करत नाही. म्हणजे आतापर्यंत मी आता एक अगली नावाची फिल्म करतोय, त्याच्यात फक्त हवालदारचा रोल केलाय, पण आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी 3 स्टार शिवाय कुठलाही इन्स्पेक्टर केला नाही. त्याच्यामुळे मला ते असं इन्स्पेक्टर करायला, आणि ॲक्च्युली माझी पर्सनॅलिटी अशी आहे, रंग असा आहे, त्याच्यामुळे तो असा महाराष्ट्रातला पोलीस, विवेक गोरे म्हणतो मला, हा महाराष्ट्राचा पोलीस आहे, तर तो मला महाराष्ट्राचा पोलीस वाटतो, रांगडा असा. त्याच्यामुळे तो सूट होतो आणि करायला पण मजा येते. वेगवेगळे रोल पण केलेत मी, असं फक्तच इन्स्पेक्टर नाही, पण वेगवेगळे रोल पण केलेत. नाटकातून केले आहेत, सिनेमात केले आहेत. पण आता कसं ही सिरियल सुरू झाल्यामुळे आणखी एक वेगळं एस्टॅब्लिश झालोय संदेश जाधव म्हणून. याचबरोबर आता आपल्या सोबत आहे उपनिरीक्षक दिशा सूर्यवंशी. दिशा, काय सांगशील? 300 एपिसोडमध्ये म्हणजे मी एका वर्षानंतर लक्ष जॉईन केलं. सो म्हणजे ऑफकोर्स यांच्यापेक्षा मी तशी सिनियर आहे, पण आता 1.5 वर्ष जवळजवळ आम्ही करतोय लक्ष. 300 एपिसोड्स आम्ही केले. लक्षच्या निमित्ताने एकतर मला असं आधी सांगण्यात आलं होतं की तू, म्हणजे माझे बाबा ज्या वेळेला इथे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून होते त्यावेळेला असं होतं की तू स्टोरी कर परी, तू स्टोरी कर. आदेशदा पण मला एकदा भेटला होता तेव्हा तू स्टोरी कर, सुचित्राताई म्हणाली स्टोरी कर. पण माझं खूप फिक्स ठरलं होतं की मी लक्षमध्ये करीन तर मी इन्स्पेक्टर म्हणून काम करीन. फार तर काय होईल की ठीक आहे, इन्स्पेक्टर करायला मला मिळणार नाही, हरकत नाही, पण मला स्टोरी करायची नाही, मला इन्स्पेक्टर म्हणून करायचं आहे. आणि लकीली ते मे बी इट वॉज माय डेस्टिनी की नंतर ज्या वेळेला टीम वाढवायचं ठरवलं त्यावेळेला आदेशदा आणि सुचित्राताई या दोघांनी असं झालं की नाही तू इन्स्पेक्टर करणार आहे, त्याच्यामुळे मला इन्स्पेक्टरच करायला मिळालं. त्याच्यामुळे एक्स्ट्रीमली हॅपी. आणि लेडी इन्स्पेक्टर हे तितकेसे डेली सोप्समधनं पुढे आलेले नाही आहेत. आणि त्याही पलीकडे मी म्हणेन की डेली सोपमध्ये जे इन्स्पेक्टर्स दाखवले जातात तो एक इन्स्पेक्टर प्ले करणं आणि इन्स्पेक्टर्स एक हिरो म्हणून किंवा एक काय म्हणतो आपण लीडर म्हणून प्ले करणं, की इन्स्पेक्टर्सची सिरियल, हे खूप 2 वेगळ्या गोष्टी आहेत ॲब्सोल्युटली. म्हणजे आता असं होतं की लोक ज्याला बघताना ना कुजबुजतात. बऱ्याच वेळेला असंही होतं की ओळखतही नाही, कारण हा सगळा गेटअप असा असतो. आणि मग केस बऱ्याच वेळेला असं होतं की डिरेक्टर सुद्धा जे आमच्या सेटवरती असतात, केस बीस सोडून झाल्यानंतर अरे तू आलीस होय, मला कळलंच नाही, इतकं होतं. पण प्रेक्षकांचं रिॲक्शन्स म्हणशील तर एक तर दिशा सूर्यवंशी ॲज अ कॅरेक्टर, शी इज व्हेरी स्ट्रॉंग आणि सेन्सिटिव्ह आणि इमोशनल. कारण आमची टॅगलाईन आहे की नो इमोशन्स, म्हणजे अभय कीर्तीकरांची हे आहे की नो इमोशन्स, वेन यू आर डीलिंग विथ युअर केस, नो इमोशन्स. पण दिशा सूर्यवंशी आणि केशव म्हणजे रमेश वाणी, ही 2 कॅरेक्टर्स अशी आहेत की जी इमोशनल आहेत. म्हणजे ॲट द सेम टाईम ज्यावेळेला केस टॅकल करत असताना ते इमोशनल पण होतात आणि लोकांबरोबर अटॅच्ड होतात आणि मग परत फर्म होतात. असं मला एक छान आठवण शेअर करायची वाटेल की आज पण आमच्याकडे एक हवालदार जे काम करतात त्यांनी सांगितलं की परी एक 5 वर्षाची रश्मी नावाची मुलगी आहे, त्यांनी सांगितलं की मला त्यांचं काम खूप आवडतं आणि सांगा, माझं नाव सांगा. दुसरी एक आठवण अशी की त्याच एज ग्रुपची दुसरी एक मुलगी आहे जिने सांगितलं की मला पुढे जाऊन दिशा सूर्यवंशी व्हायचं आहे, विच इज अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी, की जे कॅरेक्टर मी प्ले करते आहे त्या तो कॅरेक्टर आदर्श ठेवून लोक म्हणतात की बाबा मला हे व्हायचंय. इट इज अ व्हेरी बिग कॉम्प्लिमेंट फॉर दिशा सूर्यवंशी आणि ॲज वेल ॲज परी तेलंग म्हणून मला, कारण आय एम प्लेईंग इट. आणि
इट्स अ वंडरफुल कॅरेक्टर की ती चुका करते, कॉन्फिडेंटली चुका करते, पण तितक्याच मोठ्या ह्याच्यानी ती एक्सेप्ट पण करते की हां ही चूक झाली. आणि कारण या सगळ्यांमध्ये मला वाटतं दिशा सगळ्यात लहान आहे. तर ओव्हरऑल पण करताना इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि का सगळे असे बघतात माझ्याकडे. आपण हिला 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 खूप कॉम्प्लेक्स आहे की हिला आहे ना सगळ्यांना सर म्हणावं लागतं. हो मला सगळ्यांना, मला जग्गूला पण सर म्हणावं लागतं. सब इन्स्पेक्टर सर 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 म्हणायला लागतं सगळ्याला. पण आय एम हॅपी विथ इट की मध्ये पण असंच काहीतरी झालं की हां तू सब इन्स्पेक्टर आहेस ना, आणि यांना ह्या माहिती आहे की हा माझा वीक पॉइंट आहे त्याच्यामुळे. पण आय एम हॅपी. परी म्हणजे तू या दोघांना खरं तर सिनियर आहे, कारण यांनी उशिरा जॉईन केली आहे टीम. पण अजूनही तो सब इन्स्पेक्टर आहेस आणि ते स्टार किती असतात 3 स्टार आहेत आणि इकडे 2च स्टार आहेत. व्हॉट एव्हर. पण मी पण असं असेल की कदाचित ती खरंच आमच्यामध्ये लहान आहे आणि वयाने लहान आहे, त्यामुळे ती सब इन्स्पेक्टर आहे. आम्ही आधीपासून कामं सुरू केलेली आहेत. कधी संदेश तर खूप वर्ष काम करतोय. ही कॉम्प्लिमेंट घेणार आहे कारण मी तेवढी इन्स्पेक्टर असणे एवढी मोठी दिसतच नाही, त्याच्यामुळे मी सब इन्स्पेक्टर आहे. नाही, पण सब इन्स्पेक्टरचं काम ती अगदी खूप करते असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे ती वाटते की दिशा सूर्यवंशी जेव्हा ती प्रेझेंट करते तर ती अक्षरशः वाटते की ती दिशा सूर्यवंशीच आहे. परी तेलंग बाजूला राहते कुठेतरी. विवेकजी तुम्हीही जरा ऑफ लेट जॉईन केलं आहे या फोर्स, या एकूणच या पोलीस फोर्सला. पण असं आम्ही ऐकून आहोत की याच मालिकेचे जवळपास 6 ते 7 एपिसोड्स तुम्ही डिरेक्ट केलेत आणि ॲज अ डिरेक्टर नंतर आता एक ऍक्टर म्हणून काम करणं खरंच खूप बरं असतं. म्हणजे माझं असं नेहमी मत आहे की कुठल्याही ॲक्टरनी कधीतरी डिरेक्ट करून बघावं गोष्ट, कारण डिरेक्ट करणं खूप म्हणजे डिरेक्ट करताना सुद्धा तुम्हाला खूप वेगळा आनंद मिळतो. आणि लक्षच्या बाबतीत माझं सुदैव आहे असं मी म्हणेन की मी आधी लक्ष डिरेक्ट केलं. 6-7 एपिसोड जवळजवळ मी डिरेक्ट केले. मग डिरेक्टर असताना आता इथनं शॉट घ्या, आता इथनं करा, मग ॲक्टरना सांगायचं अरे उड्या मारा, तुम्ही अमुक करा तमुक करा. तसं ते सगळं करताना एक वेगळी एन्जॉयमेंट असते. आणि नंतर जेव्हा पुढे जाऊन काम केलं तेव्हा म्हणजे तेच सगळ्या उड्यानंतर मी मारत आलोय किंवा याला 2 मुस्कटात मारा आता आणि मध्ये आम्ही असा लो अँगल लावू वगैरे असं सगळं. तर दोन्ही बाजू करताना मला एक नक्की लक्षात आलं की लक्ष ही खरंच एक वेगळी सिरियल आहे. कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा विवेकच्या बाबतीत सांगायचा ना की आम्ही ज्यावेळेला, कारण संदेशदा त्यावेळेला नव्हते, ज्यावेळेला विवेक डिरेक्ट करत होता त्यावेळेला संदेशदा नव्हते, पण विवेक ज्यावेळेला डिरेक्ट करत होता त्यावेळेला तो डिरेक्टर म्हणून प्रॉपर होता. आता सिन्स हिज ऍक्टिंग तर त्याने तो डिरेक्टर स्विच ऑफ करून ठेवलाय. म्हणजे त्याला असं नाही आहे की गोष्टी माहिती नाही आहेत, त्याला माहिती आहेत सगळ्या गोष्टी. पण एक डिरेक्टर या खुर्चीचा जो मान असतो ना तो त्याला अजूनही तो म्हणजे की नाही हा डिरेक्टर आहे, आय एम ऍक्टर ना. त्याच्यामुळे हा एक वेगळा म्हणजे त्याचा एक खूप आम्ही सगळेच म्हणजे सेटवरती म्हणतो ना की यार हे तेरा एक बहुत अच्छा आहे की वो तूने स्विच ऑफ कर दिया है, कारण ते डोकावू शकतं नाही का मध्ये. खूप खूप प्रेम मिळालंय प्रेक्षकांकडून, खूप कौतुक होतंय एकूणच मालिकेचं. प्रेक्षकांना या निमित्तानं 300 भाग पूर्ण झालेत, काय प्रेक्षकांनी ही सिरियल आणखी जास्तीत जास्त बघावं. आणि आम्ही जे काम करतो म्हणजे कधी कधी प्रत्येक माणसात पोलीस असतो. एखादी वाईट गोष्ट घडत असेल तेव्हा असं वाटतं की अरे मी इन्स्पेक्टर किंवा पोलीस असतो ना तरी तर या सगळ्यांना चोपून काढलं असतं. तसं माझ्यात पण आहे आणि जे बघणार असेल त्यांच्यात पण आहे. त्यांना असं वाटतं की अरे हे काम आम्हीच करतोय असं त्यांना वाटत असतं. तर तुमचं काम आम्ही करतो आहे. तुम्ही जेवढी सिरियल पाहत राहाल तेवढं आम्हाला पण त्याचं ॲप्रिशिएशन मिळेल. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.